आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सर्जरी थोडी गुंतागुंतीची होती, त्यामुळे त्या दरम्यान प्रेग्नन्सी डिस्कंटिन्यू होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. पण सुदैवाने तसं काही घडलं नाही. सर्जरी सक्सेसफुल झाली. बाळ आणि आई यांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे. डॉक्टर, थँक्यू सो मच. तुमचे आभार कसे मानू कळत नाहीये. तुम्ही आज स्वानंदी आणि तिच्या होणाऱ्या बाळाला वाचवून खरंच देवदूत असल्याची परिस्थिती दिली. आभार कसले मानताय? माझं कर्तव्यच केलं मी. आणि जर तुम्हाला आभार मानायचे असतीलच तर सरपोतदार साहेबांचे माना. तुम्ही मिस्टर मनीष ना? हो, मीच. सरपोतदार साहेबांचा फोन आला होता. त्यांनी खास रिक्वेस्ट केली मला आणि म्हणाले की मणी माझ्या मुलासारखा आहे. हो, त्यांचा शब्द खाली पडून देण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. हो सर, तर लंडनला चाललेले वेकेशन साठी, पण सरपोतदार साहेबांचा फोन आला आणि यांनी यांची फ्लाइट कॅन्सल केली या सर्जरीसाठी. थँक्यू मिस्टर मणी. सर्जरी जरी सक्सेसफुल झाली असली तरी त्यांची कंडिशन अजून स्टेबल नाही आहे. अजून काही तास त्यांच्यासाठी खूप क्रिटिकल आहे. नाही, आम्ही आमच्याकडनं 100% प्रयत्न केलेले आहेत, पण बाकी आता त्यांच्या विल पॉवरवर अवलंबून आहे. त्यांनी जर साथ दिली तरच सगळं व्यवस्थित होईल. देणार, स्वानंदी साथ देणार. तिची विल पॉवर खूप स्ट्रॉंग आहे. ती यातून बाहेर पडणार, नक्की बाहेर पडणार. तसंच होऊ दे. लेट्स होप फॉर द बेस्ट. आलोच मी. डॉक्टर, आता आम्ही पेशंटला भेटू शकतो? नाही, अजून नाही. थोडा वेळ थांबायला लागेल. पेशंट शुद्धीवर आल्यावर तुमच्यापैकी एक जण जाऊन त्यांना भेटू शकता. ओके. थँक्यू. थँक्यू देशाल. हे तर माझं कर्तव्य होतं. स्वानंदी असं काय आहे ग तुझ्यात की जगातली सगळी लोक तुला मदत करायला धावत असतात? हातातच घे ना. त्या सरपोतदार सरांचं मन जिंकायला इतके प्रयत्न करते मी, पण माझ्याकडे ढुंकून सुद्धा बघत नाहीत ग ते. आणि तुझ्या ट्रीटमेंटसाठी इतक्या कमी वेळात त्यांनी डॉक्टर अपॉइंट केला. आणि सुजित, माझा सुजित, तो मला सोडून तुला वाचवण्यासाठी इथे धावत आला. का ग? तुझ्यात असं काय आहे जे माझ्यात नाहीये? हा, हे गावंढळ, बोल ना, काय आहे तुझ्यात असं? बोल. नाही, नको. तू अशीच गप्प राहा. नको बोलू तू काही. अशीच राहा गप्प. अशी अर्धमेल्या अवस्थेत पडलेस ना, डोळे बंद करून अशीच राहा तू. कारण
तेच आमच्या भल्याच आहे. स्वानंदी स्वानंदी स्वानंदी, तू ना मरून जा. तू मरून जा म्हणजे आमच्या आयुष्यातले सगळेच प्रश्न मिटतील. हा काय स्वानंदी? हे स्वानंदी, हे मर ना लवकर. हे जा ना, मर ना. माझ्या डोळ्यांसमोर तुला मरताना बघायचंय मला. मर ना, मर ग. हे बघा, वेळ लागलाय. सुजित, वेळ लागलाय तुला. माझ्यावरचं प्रेम, माझ्यावरचं ऑब्सेशन या थराला गेलाय की तू स्वानंदीचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास. मूर्ख झालीस का तू? वेळ लागलाय तुला. हो, लागलाय वेळ. आहे तुझं ऑब्सेशन. करते तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम. आणि या प्रेमासाठी जर मी जीव देऊ शकते ना, तर जीव घेऊ सुद्धा शकते. संचिता बास, प्लीज हे थांबव. नाहीतर हे वेळ तुला कुठे घेऊन जाईल कळणार सुद्धा नाही. प्लीज थांबव. तू बाहेर पड. या सगळ्यातून तू बाहेर पड. डोळे झाकून स्वानंदीवर जे प्रेम करतोयस ना, त्यातून तू बाहेर पड. जागा हो.
त्यानंतर तुला कळेल की आजूबाजूला काय घडतंय. आणि एकदा कळलं ना तर माझ्यावर चिडण्याऐवजी थँक्स म्हणशील मला तू. कळलं? ठीक आहे, हे सगळं ना आपल्या चांगुलपणामुळे होतं तुझी. पण आता कळलंय ना आपल्याला. मला ना आता माझंच असायला येत आहे. तुला सांगतो संचिता, या क्षणाला माझ्यावरचाही विश्वास उडालाय. डोंट वरी, मी आहे तुझ्या बरोबर कायम आहे. माझा नाईलाज होता म्हणून आज सगळं तुला सांगावं लागलं, पण मी आहे, इथून पुढेही असणार आहे. त्यामुळे आता मी जे काय सांगते ते ऐक प्लीज. स्वानंदी प्रेग्नंट आहे. ती मृत्यूशी झगडतीये. तिच्या पाठीशी उभा राहा. स्वानंदीला माझ्याकडे परत घेऊन ये. स्वानंदीला माझ्याकडे परत घे. गॉड, तुझी प्रे कशी करायची मला आयडिया नाही, पण सगळे गॉड सेम असतात ना. गॉड प्लीज सेव्ह स्वानंदी. स्वानंदी सगळ्यांसाठी किती करते. तिच्या नुसत्या असण्याने आम्हाला आधार वाटतो. आमच्या सगळ्यांच्या प्रार्थनांना यश दे बाप्पा. मी पाहिजे तर 1 महिना मला आवडतं त्या गोष्टीचा त्याग करेन, पण प्लीज स्वानंदीला वाचव. तेव्हा प्लीज प्लीज स्वानंदीला काही होऊ देऊ नकोस. मी त्या बदल्यात काहीही करायला तयार आहे, पण प्लीज स्वानंदीला वाचव. स्वानंदी प्लीज मला असं एकट्याला सोडून जाऊ नका ना. आजपर्यंत आयुष्यात एकटा होतो मला कधी जाणवलंही नाही, पण तुमच्या येण्यामुळे मला ते जाणवलं आणि
ते भरून सुद्धा निघालं. प्लीज डोळे उघडा स्वानंदी. माझ्या आयुष्यात तुमच्या असण्याची इतकी सवय झाली ना स्वानंदी की तुम्ही नसल्याची कल्पनाही केली जात नाहीये. प्लीज डोळे उघडा स्वानंदी. इतकी मोठी शिक्षा नका देऊ प्लीज. मी आजपर्यंत कधी बोललो नाही स्वानंदी, पण माझं प्रेम आहे तुमच्यावर. मला माझं आयुष्य तुमच्या सोबत घालवायचं. तुम्हाला माझ्याशी लग्न नाही करायचं, माझ्यासोबत आयुष्य नाही काढायचंय. ओके, मला नकार द्या प्लीज. असं पडून नकार हो. माझ्या डोळ्यासमोर असं चालतं फिरतं स्वानंदी. प्लीज प्लीज स्वानंदी. स्वानंदी. डॉक्टर 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 डॉक्टर. मी आता स्वानंदीशी बोलत होतो. म्हणजे मी एकटाच बोलत होतो. त्या बेशुद्धच होत्या. त्यांच्या बोटांची हालचाल झाली. मिस्टर मणी, लेट मी चेक. मी आता काही सांगू शकत नाही. हाय प्लीज. सर, काय झालं? माहित नाही. मी आता आतमध्ये होतो, स्वानंदीशी बोलत होतो, तर त्यांच्या बोटांची हालचाल झाली. रीडिंग. सर, एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल. व्हेरी गुड. डोंट वरी. पेशंट इज आउट ऑफ डेंजर. मिस देसाई, मिस देसाई, डोळे उघडा. हळूहळू डोळे उघडण्याचा प्रयत्न करा. वेलकम बॅक. तुम्हाला कल्पना नाही तुम्ही किती मोठ्या धोक्यातून बाहेर निघालात. तुमचा पुनर्जन्मच झालाय असं समजा. तुमची प्रेमाची माणसं तुमच्या बरोबरच आहेत. त्यांनी तुमची काळजी घेतली, तुमच्यासाठी प्रार्थना केली. आमच्या प्रयत्नांना त्यांच्या प्रार्थनेची जोड मिळाली, म्हणूनच तुम्ही पुन्हा परत आलायत आपल्या आयुष्यामध्ये. तेव्हा आता काळजी घ्या. तुम्ही खूप लकी आहात, तुम्हाला एवढी प्रेमाची माणसं मिळाली. आता तुम्ही आपली काळजी घ्या. माझं बाळ. सुखरूप आहे. नका काळजी करू. देसाई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमच्यावरचा धोका टळलेला आहे. तुमचं बाळही सुखरूप आहे. तुम्ही तुमच्या लोकांबरोबर छान वेळ घालवा. आई, एक तासांनी यांना इंजेक्शन द्या. ओके. धोका तर टळलेला आहे. आता यांची प्रोग्रेस बघू.
आणि मग यांचा ऑक्सिजन मास्क काढू. काळजी घ्या. काही लागलं तर आम्ही आहोतच. थँक्यू डॉक्टर. थँक्यू. या. त्यामुळे जर तू त्या दिवशी स्वानंदीच्या रूम मध्ये गेला असशील तर तिला वेगळं प्रूव्ह करायची गरजच नाहीये सुजित. शिवाय हे सगळं जर अंकलना कळलं तर तुझ्यामुळे त्यांचं पॉलिटिकल करिअर खराब होईल. त्यात ते तुला बेजबाबदार समजतातच. आणखी जर याची भर पडली तर हा शिक्का कायमचा बसेल तुझ्या डोक्यावर. कळतंय? पण ठीक आहे सुजित, जर तुला हे करायचं असेलच तर जाते मी तुझ्या आयुष्यातून निघून कायमची. सुजित, यापुढे मी तुला कॉन्टॅक्ट सुद्धा करणार नाही. बट आय रिअली केअर फॉर यू. म्हणून सांगतेय, ऐक माझं. जर तू काही केलं असशील आणि यातून तुला सही सलामत बाहेर यायचं असेल तर तू स्वानंदी आणि मणीपासून लांब राहा. आणि या काळात स्वानंदीच्या प्रेग्नन्सीचं काय करायचं हे आपण दोघे मिळून ठरवूया. ओके? बरं चल, आता हॉस्टेलमध्ये तूच सोड मला. सुजित, स्वानंदी, मणी, तुम्ही उभ्या काय? तुम्ही बसा, इथे बसा. तुम्ही अजून पूर्ण रिकव्हर नाही झालाय. आधी चहा तर घ्या. नाही, चहा देते. तू आधी बस बस बस, आराम कर. हो. तू कशाला गेली होतीस? मॅडम, गेला आठवडाभर तुम्ही सगळे माझी इतकी काळजी करताय. रात्रभर झोपत सुद्धा नाही. इथंच बसून असतं माझ्याजवळ. फक्त चहाच आणायला गेले होते की. मी काय आता चहा पण नाही द्यायचा का? आणि मी कुठे उभा राहून केलाय? कॅन्टीन मधनं आणला. देतो चहा. पण तू एकटी का गेलीस मला सांगायचं ना. अहो, एकटे कुठे गेले होते? या सिस्टर ताई होत्या की सोबत. यांच्यासोबत चालत चालत गेले. तेवढीच शरीराची हालचाल. आणि चहा पण आणला. तर घ्या बघू चहा. हो, असं काय करताय? गेला आठवडाभर तुम्ही माझी इतकी काळजी करत होते. मी काय बोलले का? आता काय थँक्यू बी नाही म्हणायचं का? हा चहा म्हणजे माझ्याकडनं थँक्यू बरं का? मॅडम, बघताय ना, पेशंट मध्ये ताकद आली. आपल्या भांडायची तयारी आहे. हो ना. चहा घे, नाही तर तुझ्या पाठीत धपाटा बसेल. थँक्यू सिस्टर. बसा. पण खरंच मानलं पाहिजे तुम्हा लोकांना. तुम्ही ना माझ्या नात्याची माणसं, ना रक्ताची. तरी एवढी काळजी घेतली तुम्ही माझी. तुमचे उपकार कसे फेडू हेच कळत नाहीये. हा, पण मी आणि माझं बाळ आयुष्यभर ऋणी असो तुमचे. हो, हॅलो, काय चाललंय आता? समारोपाची भाषा.
अजून तुम्हाला डिस्चार्ज मिळायला खूप वेळ आहे. जेव्हा तुम्हाला डिस्चार्ज मिळेल ना तेव्हा अगदी पुष्पगुच्छ वगैरे देऊन आपण सेलिब्रेट करू. हं? आता शांत आराम करा, नाही तर मी डॉक्टरांना बोलवे ना. डॉक्टरांना बोलवायची गरज नाहीये. डॉक्टर स्वतःच आले आहेत. डॉक्टर आणि स्वानंदीने एकत्र चहा घेतलेला आहे. म्हणजे मॅडमला आज डिस्चार्ज मिळणार आहे. काय काय सांगताय डॉक्टर? खरंच? डॉक्टर, ही खूप आनंदाची बातमी दिली तुम्ही आता. तुम्ही मला डिस्चार्जची प्रोसिजर सांगा, मी लगेच करतो. डिस्चार्ज मिळतोय म्हणजे यांची तब्येत खणखणीत बरी झाली आहे असा याचा अर्थ होत नाही. समजलं? घरी जाऊन आराम करायचा आहे. अजिबात धावपळ दगदग करायची नाही. औषधी वेळेच्या वेळेवर घ्यायच्या आहे. जेवण व्यवस्थित करायचं आहे आणि फॉलोअप 15 दिवसानंतर आणि महिन्याभरानंतर करायचं आहे. आणि मुख्य म्हणजे व्हिटॅमिन एच रेग्युलर घ्यायचं आहे. व्हिटॅमिन एच? हॅपीनेस. अच्छा, हॅपीनेस. सतत आनंदी राहायचं, नाहीतर पुन्हा या दवाखान्याचा पाहुणा म्हणून यावं लागेल. नको नको, अहो पुन्हा हॉस्पिटल नको. कधी एकदाची हॉस्टेलवर जाते असं झालंय. मी घेईन माझी काळजी. आणि डॉक्टर साहेब, तुमचे मनापासून आभार बरं का. खरंच थँक्यू. थँक्यू डॉक्टर. स्वानंदीला डिस्चार्ज मिळाला. थँक गॉड. तुम्ही एक काम करा, तुम्ही हॉस्पिटल मधून निघालात ना की मला कॉल करा. ओके? हा, बाय. जेसी, अल्लाह ने हमारी सुन ली. यस, थैंक यू जीजस. अपनी स्वानंदी वापस आ रही है. चल, उसके आने से पहले पूरी रूम साफ करते. हो फातिमा, रूम आता स्वच्छच ठेवली पाहिजे, कारण स्वानंदीची तब्येत ना खूप डेलिकेट असणार आहे. कळलं तुला? फातिमा ऐक ना, प्लीज तू रूम स्वच्छ करशील का? मी तोपर्यंत इतर मुलींना सांगून येते की स्वानंदीला डिस्चार्ज मिळालाय. आणि ऐक, स्वानंदीचं वेलकम करण्यासाठी आपण काहीतरी सरप्राईज प्लॅन करतोय. ठीक आहे? मी स्वातीला वगैरे सांगून आले. चल बाय. बाय. स्वाती, स्वाती, स्वाती. जेसी, स्वाती, स्वानंदीला डिस्चार्ज मिळालाय. खरंच? झालं, हिला डिस्चार्ज पण मिळाला. तर येईल नाचत नाचत हॉस्टेलमध्ये. ही स्वानंदी नक्की आहे तरी कोण? चिवटमीने इतक्या लोकांनी हिला मारायचा प्रयत्न केलाय, आपण कित्येकदा त्रास दिलाय, तरी हिला काहीच कसं होत नाही. देव जाणे. ओम मांजरीला सुद्धा 9 जन्मांचंच वरदान असतं. त्या गावठीला किती जन्माचं वरदान आहे कोणाच ठाऊक. कुठली अमरबाईची जडीबुटी खाल्ली नाही ने की प्रत्येक वेळेला मरणाच्या दारात न परत येते. डोंट वरी शिखा, तिला फक्त हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळालाय. जिवंत राहण्याचं परमिट नाही मिळालं. तिची अशी हालत करेन ना मी की तिला जगण्यापेक्षा मरण बरं वाटेल. नाही तिला मरण यातना भोगाव्या लागल्या ना तर नावाची संचिता नाही मी. हॅलो, माझ्याकडे तुमच्यासाठी एक गरमागरम बातमी. ही बातमी जर तुम्ही कव्हर केली तर हिट व्हाल. तुम्ही करणार कव्हर? मणी सर, स्वानंदी मॅम. मणी सर,
मॅडम तुमच्या पोटात नक्की कोणाचं मूल वाढतंय?